बक्षिसात रकमेची स्पर्धा जी आहे, मला वाटतं जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम बक्षिसाची आहे. अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय. तर तिसरा पुकार म्हणजे आपल्याला काही समजतच नाही आहे. तिसऱ्या पुकाराला आपण क्रीडांगणाचा ताबा घेणं आवश्यक आहे. तर क्रीडांगण नंबर 2 वाशी जय हनुमान छरी. ग्राउंड नंबर 3 वरती सामना चालू आहे. क्रीडांगण नंबर 2 वरती वर्षवाई वाशी जय हनुमान छरी. त्वरा करा आणि क्रीडांगणाचा ताबा घ्या. क्रीडांगण नंबर 2 खाली आहे. त्याचप्रमाणे क्रीडांगण नंबर 4 वर यापुढे होणारा सामना श्रीराम गडक आणि ज्ञानेश्वर कोळवे आणि श्रीराम गडक या संघाच्या संघ व्यवस्थापकांना आपापले संघ जय्यत तयारी ठेवायचे आहेत पुढील सामन्यासाठी. तर क्रीडांगण नंबर 3 साठी मातृछाया कोटोस आणि TPM कारावी. तर आपण क्रीडांगण नंबर 3 कडे यायचं आहे. तर शाही संघाने जय्यत तयारी करायचा. अर्थात क्रीडांगण नंबर 2च्या सामन्यासाठी वर्षाई वाशी आणि जय हनुमान छरी त्वरा करा आणि क्रीडांगण नंबर 2चा ताबा घ्या. धन्यवाद. सर्व कबड्डी रसिकांच्या माध्यमातून या ठिकाणी कबड्डीच्या या भावविश्वाला आणि त्याचबरोबर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उरण भोसरविड्याचे जुने जाणते राज्यस्तरीय कबड्डीचा पट्टू अर्थातच आपल्या सर्वांच्या खूप वर्षापासून मनामध्ये आणि गळ्यामधला ताईत असलेला भारत पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. जोरदार टाळ्यावरून त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. अजून एक वेळ गेलेली नाही मित्रांनो, की अजूनही ते कबड्डी खेळत आहेत आणि आपल्याला वेगळा अशा प्रकारचा आविष्कार दाखवत आहे. भारत पाटील आपलं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय आणि समीर दादांना विनंती करतोय या ठिकाणी ग्राउंड नंबर 3 वरती मैदान क्रमांक 2 चा बडता आवाज आपल्याला वारंवार त्या ठिकाणी पुकार दिला जातोय. अशी वर्षे जय हनुमान छरी ग्राउंड नंबर 2 वरती कृपया लगेच आज आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. ग्राउंड वर 2 वरती अशी वर्षे जय हनुमान छरी दोन्ही संघाने यायचं आहे. चला शेवटच्या 2 मिनिटाचा अवधी दोन्ही संघांसाठी असेल. आता मात्र मैदान क्रमांक 1 वरती आपण चढाई पाहतोय. गुणतालिकेचा जर विचार केला तर 20 आणि 16 नाममात्र 4 गुणांची आघाडी घेऊन पुढे सरसावताना संघ आपल्याला बघायला मिळतात. अर्थातच अमर सलागे यांचा जयप्रसंगी रहा. यावेळेस मात्र प्रयत्न सुंदर परंतु ऍडव्हान्स टॅकल आणि नीरज मात्र सक्सेसफुल होतोय. प्रत्युत्तर टॅकल सदरक्षणाय खेळ निगडनाय महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये नुकताच रुजू झालेला असा या रायगडचा सुपुत्र राकेश गायकवाड. चला वर्सोई वाशी आयोजक आता आपण स्ट्रिक्ट व्हा. आपल्याला विनंती असेल आपल्याला स्ट्रिक्ट व्हावं लागेल. 2 मिनिटं असतील. या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित कबड्डीची शोभा आणि त्याचबरोबर या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी अनेक मंडळींना या ठिकाणी आपण आगमनित केलंय. त्याचबरोबर या ठिकाणी माझी या ठिकाणी पोलीस पाटील बेनवले सामान्य रामदास ठोबई यांचा या ठिकाणी आगमन झालंय. आमच्या या क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि सन्माननीय काय व्हायचं या ठिकाणी आपल्याला वारंवार सूचित केलं जात आहे. कृपया आता कोणत्याही संघाचे खेळाडू इकडे तिकडे जाणार नाहीत. आपल्याला पुकारा दिल्यानंतर तिसऱ्या पुकाराला आपण या ठिकाणी ग्राउंडचा ताबा घेणार आहात. वर्सोई वाशी संघ कृपया लवकरात लवकर आपण ग्राउंडवरती चला. या ठिकाणी आपल्या या स्पर्धांचे आयोजकच त्यांच्या माध्यमातून आहे. आपल्याला शिस्तीचा पगडा द्यायची गरज नाहीये. चला आपण लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. सन्माननीय आमच्या जगदंबा ट्रस्टीचे खजिनदार भाई म्हात्रे आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर त्यांच्या सभागवती कोमलताई म्हात्रे ग्रुप ग्रामपंचायत वाशीच्या उपसरपंच म्हणून आहेत. भाई म्हात्रे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ग्राउंड नंबर 3 साठी मातृछाया कुर्डूस वर्सेस TBM कारावी दोन्ही संघाला विनंती
नागेश्वर कोल्हे दोन्ही संघांना विनंती आहे आपण ग्राउंड नंबर 4 साठी तयार राहायचं आहे. आपल्याला या ठिकाणी वारंवार पुकार दिला जातो मित्रांनो. सहकार्याची भावना दाखवणं अपेक्षित असेल आपल्याकडून. आयोजकांना आपल्याकडून अधिकच्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांना आपण कोणत्याही प्रकारे या ठिकाणी तडा जाऊ देऊ नका. यावेळेस नीरज मिसाळ एक पंच आपल्याला विनंती आहे स्कोरशीट बनवून पोहोचवा. चला मैदान क्रमांक 1 वरती यापुढे होणारा सामना असेल. काय होतंय ऐक रे तुम्ही एक गोष्ट बोलता ऐकून अरे ऐकून तर बघा तुमची नाही माझी टीम आहे काय होतंय त्याच्यात प्रॉब्लेम होते डिस्टर्ब होते त्यांना हो हे बोलले Hello, check, hello, check, hello, check, hello. चला मैदान क्रमांक 3 मधील 4 मध्ये सामना संपलेला आहे. त्या ठिकाणी श्रीराम गडक विरुद्ध ज्ञानेश्वर कोळवे. आपण विना विलंब ताबा घ्या. श्रीराम गडक विरुद्ध ज्ञानेश्वर कोळवे आपल्याला विनंती आहे. आपण विना विलंब मैदान क्रमांक 4 चा ताबा घ्या. त्या ठिकाणी मैदान रिकामं झालंय. ऑपरेटर पूर्ण आवाज कमी करा. ऑपरेटर आपल्याला विनंती आहे मैदान क्रमांक 2च्या समोर आपली सिस्टम लागली आहे त्यामुळे थोडा आवाज कमी करा. ऑफिशियल्स ओके हलची हलची ओंकार विश्वी आपण आपला सहभागी सन्मानचिन्ह स्वीकारायला या. हॅलो 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 ओंकार देशवी आपण आपला सहभागी खेळाडू देशवी ठाकूर यांना आपण सन्मानित करतो.
चला ज्ञानेश्वर कोळवे येतोय प्रतिस्पर्धी श्रीराम गडप आपण लगेच चला ज्ञानेश्वर कोळवे श्रीराम गडप आपण मैदान क्रमांक 4 कडे चला धन्यवाद थँक्स टू ज्ञानेश्वर कोळवे आपण उपस्थित होत आहे प्रतिस्पर्धी श्रीराम गडप आपण लगेच चला मैदान क्रमांक 1 वरती आपण सामना आपल्यासाठी पहिला पुकार जय हनुमान उचडे विरुद्ध जय बजरंग रहा आपण तयारीत राहा तिसऱ्या पुकारावर मैदानाचा नाव ठेवायचा श्रीराम गडप आपण चला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे श्रीराम गडप आपण चला विनंती असेल निश्चितच आपण या कबड्डी संघास या ठिकाणी मनोभावाच्या पद्धतीने आनंद घेत आहोत प्लीज आपण खाली बसा रसिकवर्ग आपण मैदानामध्ये आलेला आहात ठीक आहे असू द्या परंतु कृपया आपण खाली बसा अन्यथा आमचे व्हॉलेंटियर्स आपल्याला मैदानाच्या बाहेर काढतील या वेळेस मात्र काय सक्सेसफुल असेल जबरदस्त जोडी आपल्याला बघायला मिळते ऋतुराजच्या माध्यमातून श्रीराम गडप चला मित्रांनो आपल्याला विनंती आहे श्रीराम गडप प्रतिस्पर्धी ज्ञानेश्वर कोळवे आलेला आहे गडप आपण या चला मैदान क्रमांक 4 साठी पंच सरपंच दर्शना मळेकर लीलाधर पाटील आणि दिलीप माळी पंच असतील आपण चला मैदान क्रमांक 4 कडे या वर्षात निश्चितच कबड्डीची रणधुमाळी या ठिकाणी की अफाट अशा मैदानी तुझीशी वेळोवेळी ही चढाई तुझी येता तू दाखविशी आपली खेळी आणि लयभारी बचावपट्टू सुंदर पटकन टाकी आणि मागे टपला कोपरा रक्षक तुझा उधळण्याला मागे टपला कोपरा रक्षक तुझा उधळण्याला या साऱ्यांना चुकवशी चांगल्या प्रकारे अरे चतुर येते सावध होतो तोच इथे रंगला की चतुर येते सावध होतो तोच इथे रंगला हे जीवन म्हणजे कबड्डी राजा जो थांबला तो मात्र संपला जो थांबला तो मात्र संपला चला मैदान क्रमांक 4 करिता सरपंच दर्शन माळेकर आणि पंच लीलाधर पाटील दिलीप माळी आपण चला मैदान क्रमांक 4 तर मैदान क्रमांक 1 करिता दुसरा पुकार जय बजरंग रहा विरुद्ध जय हनुमान उचळे आपण मैदान क्रमांक 1 कडे चला आपला दुसरा पुकार श्रीराम गडप आपण या मित्रांनो आपल्याला वारंवार विनंती केली जाते गडप संघ श्रीराम गडप आपण चला पंचायत संघ देखील येतात धन्यवाद श्रीराम गडप संघ आपण वेळेचा भान ठेवा मित्रांनो आपण एक दिवसीय कबड्डी स्पर्धा खेळतो आपण अनेक वर्ष आपल्याला वेळेच्या बंधनाचं महत्त्व कळलं पाहिजे टीम जय हनुमान उचले वर्सेस जय बजरंग रहा तिसरा पाच झालेला आहे तर यानंतर मैदान क्रमांक 30 कॉर्नरबायचा होणारा पहिला सामना आपल्यासाठी तिसरा पुकार मातृशाळा कुंडूस विरुद्ध टीबीएस कारावी आपण मैदान क्रमांक 3 कडे चला आपल्यासाठी हा तिसरा पुकार आहे वाशिंग ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आपल्याला विनंती व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हावे तमाम कबड्डी रसिकांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे
समीरलता भाकरे या मुख्य आयोजकांच्या माध्यमातून सह्याद्री चषक 2025 सुंदर अशा प्रकारच्या आयोजनातून नियोजनातून ही कबड्डी या ठिकाणी खेळली जाते. बापूजी सावली लावलेलं हे छोटंसं रोपटं हे इवलेसे रोपटं लावले याद्वारे त्याचा वेडू गेला मैदानावरती. अर्थातच या रायगड जिल्ह्याची कबड्डी साता समुद्रा पलीकडे नेण्याच्या कामामध्ये रायगड जिल्हा तितकाच तत्परतेच्या आणि कार्य म्हणून काम करतोय. रायगडची कबड्डी साता समुद्रा पलीकडे नेण्याचं काम केलं आणि अशा कबड्डीला सध्या या ठिकाणी सुगीचे दिवस यावेत म्हणून आयोजकांच्या माध्यमातून सामान्य समीर दादा सुभाष म्हात्रे या परिवाराच्या वतीने या कबड्डीच्या स्पर्धा या ठिकाणी अतिशय आनंदात उत्साहात जात आहे. सुंदर अशा प्रकारची ग्राउंडची रचना या ठिकाणी चारही बाजूला या ठिकाणी दोन्ही बाजूला सुंदर गॅलरीची रचना प्रेक्षकांना चांगल्या प्रकारे खेळ पाहण्या यावा म्हणून सुंदर अशा प्रकारचे आयोजन केले जातो. कबड्डीची या ठिकाणी माहिती आणि पाहायला मिळते. कृपया ग्राउंड नंबर 2 आणि 3च्या मधून जे प्रेक्षक आहेत तरी खाली बसून घ्या अन्यथा स्वयंसेवकांना आपल्याला बाहेर काढावं लागेल याची कृपया दक्षता घ्या. कारण एक जर खेळाडू आता जर आतमध्ये आला प्रेक्षक जर यायला लागले तर तुम्हाला माहीतच आहे की गेल्या वेळच्या माध्यमातून या ठिकाणी उजळली व्हायला नको. आपण कृपया बसून घ्यायचं आहे. चला जय बजरंग रोहा जय हनुमान उछळे आपल्यासाठी तिसरा प्रकार देखील 10 मिनिटं झालेले आहे. आपण सर्व मित्रांनो प्लीज दोन्ही सगळे विनंती सर्व जुने जागतिक खेळाडू देखील या ठिकाणी या पर्वाला अर्थातच कबड्डीला सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहे. व्यासपीठावरती विराजमान वरचे गावचे सन्माननीय अजित आंबुलजी आपलं मनपूर्वक कौतुक आहे की या स्पर्धा पाहण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. वाशिमचे माजी सरपंच सन्माननीय गोरक्षनाथ पाटील सर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. परशुराम पाटील आणि विशेष उत्तम अशा प्रकारचे योग्य नियोजनातून या कबड्डीच्या स्पर्धा यशस्वीकडे जात असताना मला वाटतं आपण अगदी अंतिम टप्प्याकडे येतो आहोत. आपल्याला विनंती आहे ज्या ज्या संघांना अनाउन्समेंट केली आहे त्या ठिकाणी वेळेवरती उपस्थित राहून या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याबरोबर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वेळेचं महत्व आहे तितकंच मित्रांनो आपल्याला विनंती आहे. उद्या गुढीपाडवा आहे. सर्वांना आपल्याला गुढी प्रेमाची ओढायची आहे. सर्वांना गुढी या ठिकाणी विश्वासाचा आणि त्याबरोबर आपल्या मैत्रीची गुढी या ठिकाणी उभारायची आहे. त्याच माध्यमातून आपल्याला सर्वांना या गुढीपाडव्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहे. सह्याद्री चषक 2025 सन्माननीय श्री समीर सुभाष म्हात्रे या ग्रुपच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं या गुढीपाडव्याच्या मनापासून आपल्याला शुभेच्छा दिल्या जात आहे. काही क्षणातच आपण आपल्या उद्याच्या दिवसाकडे येतो आहोत. जवळजवळ 11:30 वाजलेले आहेत. चारी काढून या ठिकाणी सज्ज आहे. त्या अर्थातच या स्पर्धेच्या अंतिम टप्प्याकडे